दरम्यान जरांगेंची प्रकृती बिघडत असेल तर सरकारनं त्यांच्यावर उपचार करावेत असं कोर्टानं म्हटलंय। जरांगेंच्या उपोषणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे। त्या सुनावणी दरम्यान कोर्टानं जरांगेंच्या उपचारासंबंधी माहिती घेत उपचार करण्याचे निर्देश दिलेत। या प्रकरणी आज दुपारी 2:30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। सरकार सुद्धा अतिशय संवेदनशील या गोष्टीकडे संवेदनशील पद्धतीने पाहत आहे असं माननीय अभियोक्ता महाअभियोक्ता यांनी सांगितलं तिथे। आणि त्यांच्या बोलण्यात सुद्धा कोर्टापुढं असं झालं की आम्ही हा विषय अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशील पद्धतीने त्यांच्या आंदोलनाकडे बघत आहोत, त्यांच्या मागणीकडे बघत आहोत। आणि तसा राज्य सरकार या संदर्भात त्यांना प्रतिसाद देखील या अधिसूचनेच्या सूचनांसंदर्भात आजपर्यंत देत आलेला आहे। आणि त्यात या 2-4 दिवसात ते नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी करतील असं तिथे महाधिवक्त्यांतर्फे सांगण्यात आलं। सलाईन घेतलं, अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं, परत म्हणे नाही मी इन्स्ट्रक्शन्स घेतो। आता जरंगे जर सलाईन घेत असेल तर उपोषण जरंगेंचं संपलेलं आहे, आणि जर उपोषण संपलेलं आहे तर मग जे काही चाललेलं आहे ते कोणत्या प्रकारचं मला माहिती नाही, कारण मी मराठी शास्त्रातला माणूस आहे, गुराखी साहित्यातला माणूस आहे। मग याला मी म्हणजे आंदोलन म्हणू की आंदोलनाचा दिखावा म्हणू की वेठीस धरणं म्हणजे सामान्य नागरिकांना आणि सरकारला म्हणू।